तुम्ही जर त्यांना फोन देतायत तर त्यावेळेस तुम्ही हा का नाही विचार करत आहे की मुलाला दारूची बॉटल द्यायची का आपण? तो कमी वयाचा चालेल ना, का नाही चालणार? स्मार्टफोन हे ॲडिक्शन नसेल किंवा हे स्वीट पॉयझन तुम्ही पाजत नसाल तुमच्या मुलाला, तर मग दारू काय, त्याच्यात हरकत काय दारू द्यायला? कारण तुम्हाला जर गिल्टी फील होतंय म्हणून तुम्ही देणं आणि मुलाला या ॲडिक्शनला त्याला तुम्ही टाकणं त्याच्यामध्ये. लिटरली हे ड्रग्सपेक्षा पण जास्त भयानक असं ॲडिक्शन आहे. माझ्या हातात तुम्हाला जे पोस्टर दिसतंय स्मार्टफोन मुक्त बालपण हे दाखवण्याचा उद्देश नेमका काय हे तुम्हाला 2 मिनिटात कळेलच. कारण की आज जगभरामध्ये वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे साजरा केला जातो. एक दरवर्षी हा 10 डिसेंबरला साजरा केला जातो. आपल्यासोबत याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी डॉक्टर रेखा चौधरी मॅडम आहे. मॅडम, नेमका हा दिवस का साजरा केला जातो? नेमका हा दिवस साजरा करण्याचा उद्देश काय आहे? ग्लोबल नमस्ते. मी डॉक्टर रेखा चौधरी आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डे हा मी प्रस्थापित केला 10 वर्षापूर्वी. आणि आज तो गेल्या 3 वर्षापासून आम्ही इंटरनॅशनली गेलो. इंटरनॅशनली स्पेशली आम्हाला बोलवण्यात आलं, कारण त्यांनी हेच सांगितलं की हा फक्त भारताचा इश्यू नव्हे, तर हा जगभराचा इश्यू आहे. तर आपण आपल्या कार्य तिथपर्यंत विस्तारित करावं. आणि त्यानुसार आम्ही जेव्हा पहिलं पाऊल टाकलं, तर आता 70 देशांमध्ये आम्ही हे मिशन घेऊन फिरतोय. आणि ह्या मिशनचं मागचं उद्दिष्ट फक्त आणि फक्त एकच आहे की टेक्नॉलॉजीच्या दुनियामध्ये राहून आपण टेक्नॉलॉजीपासून अलिप्त कसं राहू शकतो. तेवढंच आम्ही सगळ्यांना शिकवतोय. बॅलन्सिंग लाईफ म्हणजे बॅलन्स कसं करायचं आहे. आणि आज जे आपण बघतोय की सोशल मीडिया झालं किंवा स्मार्टफोन झाला, याचं जे आता जाळं आपल्या घरादारात सगळीकडे पसरलं आहे. आणि विशेषतः म्हणजे लहान मुलांच्या डोक्यावर त्याचे परिणाम खूप वेगळ्या पद्धतीने होत आहेत. कारण कमी कमी वयाच्या मुलांना अति लवकर त्यांना खूप अशा एक्सपोजर त्यांना मिळतं आहे. आणि त्याच्यामुळे होणारे त्यांचं बालमनावर जे साईड इफेक्ट आहेत त्याचं खूपच असं म्हणजे एकदम भयानक असे चित्र आपल्यापुढे दिसेल. आम्ही त्याचा रिसर्च देखील पब्लिश केला आहे. आज जे आमचं ह्या वर्षाचं, दरवर्षी आम्ही प्रत्येक वेगवेगळं मिशन घेतो. ह्या वर्षाचं मिशन आम्ही ठेवलं आहे स्मार्टफोन फ्री चाइल्डहूड. आणि स्मार्टफोन फ्री चाइल्डहूडमध्ये आम्ही पॅरेंटिंग्स म्हणजे विशेषतः म्हणजे पॅरेंट्स जे आहेत ज्यांच्यावर मुलं डिपेंडेंट आहेत, अशा कमी वयात पॅरेंट्स त्यांना मोबाईल देत आहेत. आणि कारण बरेच वेगवेगळे आहेत. ऐकून तेही धक्का वाटेल. काही पालकांना असं वाटतं की आम्ही खूप गरिबीत जीवन जगलो होतो, आता आमचं जीवनशैली चांगली वाढली आहे, तर त्यामुळे आम्ही आमच्या मुलाला नवीन आलेला आयफोन गिफ्ट करू शकतो, ही आमची परिस्थिती आहे. हे एक कारण झालं. दुसरं कारण, आम्ही मुलांसोबत काही वेळ घालवू शकत नाही, म्हणून आम्ही त्यांना मोबाईल घेऊन त्यांना त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करतो, ही दुसरं कारण. तिसरं कारण की मुलं हट्ट पण करतात, कारण मित्र त्यांना विचारतात आणि त्यामुळे आम्ही त्यांना देतो. हे असे वेगवेगळे बरेच कारण आहेत. मला एकच अशा पॅरेंट्सला हेच विचारायचं आहे, हे जर तुम्ही जर त्यांना फोन देतायत तर त्यावेळेस तुम्ही हा का नाही विचार करत आहे की मुलाला दारूची बॉटल द्यायची का आपण? तो कमी वयाचा चालेल ना, का नाही चालणार? कारण जर तुमच्या दृष्टिकोनातून जर स्मार्टफोन हे ॲडिक्शन नसेल किंवा हे स्वीट पॉयझन तुम्ही पाजत नसाल तुमच्या मुलाला, तर मग दारू काय, त्याच्यात हरकत काय दारू द्यायला? तर हे विचारणं खरंच अयोग्य वाटेल तुम्हाला. पण आज परिस्थिती अशी आलेली आहे पालकांना विचारण्याची. कारण तुम्हाला जर गिल्टी फील होतंय म्हणून तुम्ही देणं आणि मुलाला या ॲडिक्शनला त्याला तुम्ही टाकणं त्याच्यामध्ये. लिटरली हे ड्रग्सपेक्षा पण जास्त भयानक असं ॲडिक्शन आहे, जे मानसिक आणि शारीरिक सगळं स्वास्थ्य खराब करतंय. कुटुंबाचंही करतंय, पण त्या मुलाचंही करतंय. आज ऑनलाईनच्या दुनियामध्ये त्यांना पुलिंग केलं जातंय. सुसाईडचे रेशो इतके वाढलेत. आपण एकीकडे म्हणतो की महाराष्ट्रात आपण जेव्हा बोलतो की शेतकऱ्यांचे जे आहेत की म्हणजे सुसाईड रेशो त्यांचे वाढलेत. त्याच पद्धतीने हाही एक एरिया आहे जिकडे गव्हर्नमेंटने बघणं खूप गरजेचं आहे. आणि आजच्या दिवसाला आम्ही गव्हर्नमेंटला एक लेटर दिलं आहे, पेटिशनही फाईल केलं आहे की स्मार्टफोन फ्री चाइल्डहूड देणं हा मुलांचा अधिकार आहे. त्याचसोबत सोशल मीडिया हा 16 वर्षाच्या खालील मुलांना बॅन करणं, हे देखील एक मिशन आहे. आणि ते देखील गव्हर्नमेंटने आमच्यासोबत सपोर्ट करावा. आपण ऐकलं असणार, ऑस्ट्रेलियाने आता सोशल मीडिया 16 वर्षाच्या मुलांसाठी बॅन केला. त्याला जर ऑस्ट्रेलिया हे घेऊ शकतं स्टेप, जे आमच्यासोबत ऑस्ट्रेलियासारखं कंट्री जर हे स्टेप घेऊ शकतं, तर भारतात का नाही? कारण भारतातनं हा दिवस उगम पावला आहे. आणि विशेषतः म्हणजे महाराष्ट्रातनं हा दिवस उगम पावला आहे. आणि आज आपले मुख्यमंत्री जे आहेत, जे विजनरी आहेत, ज्यांना बऱ्याच गोष्टी कळतात ह्याच्यातल्या आणि
त्यांनी आम्हाला आधीपासून वेलनेस लाईफस्टाईलला सपोर्ट केला आहे. असे ऑनरेबल आमचे देवेंद्र भाऊ, त्यांनी देखील या विषयात लक्ष द्यावं म्हणून आज आम्ही मंत्रालयात हा कार्यक्रम केला आहे. आणि मी इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सगळ्यांना मी मनापासून आभार मानते, कारण त्यांनी हे जाणलं की ही चळवळ छोटी नव्हे, तर ह्या चळवळीला घराघरात जळणारी. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला किती प्रमाणात त्याचा प्रतिसाद मिळाला आहे आतापर्यंत? तो विशेषतः म्हणजे आम्ही जर बघणार तर महाराष्ट्रातून जेव्हा आम्ही सुरुवात केली तर मागच्या वर्षी आम्ही नरेंद्र मोदीजींना, आपले प्राईम मिनिस्टर, त्यांना आम्ही पत्र लिहिलं होतं आणि शाळेतनं प्रतिसाद आला. विशेषतः म्हणजे खेड्या गावातनं प्रतिसाद आला आणि कमीत कमी 2 लाख पत्र त्यावेळेस लिहिले गेली होती. आणि हे आम्ही स्वतः नाही लिहिलेली, ते मुलांनी लिहिलेली. आणि फक्त मेसेज काय होता की वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डेला आम्ही सपोर्ट करतोय आणि त्याच्या सोबत जे डिजिटल फास्टिंग आणि डिजिटल डिटॉक्स ही जी मिशन आहे, ही मिशन देशाचं म्हणजे नेशनची प्रायोरिटी बनावी, हा एक तो मेसेज त्या पत्राद्वारे आम्ही दिला होता. आणि आज जो देतोय हा मी हेच देतोय की स्मार्टफोन फ्री चाइल्डहुड या प्रत्येक मुलाचा अधिकार आहे. तर पॅरेंट्स जे आहेत त्यांना एज्युकेट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शाळा ज्या आहेत, ज्यांनी मॅन्डेटरी केलेलं आहे स्मार्टफोन देऊन मुलांना, त्यांना देखील बंदी आणणं गरजेचं आहे. आणि आज आम्ही ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बऱ्याच शाळांना अवॉर्ड्स दिलेत, ज्या शाळांनी आमच्यासोबत येऊन त्यांच्या प्रिमायसेसमध्ये, शाळेच्या प्रिमायसेसमध्ये त्यांनी स्मार्टफोन बंद केला आहे, बॅन केला आहे. तर असे खूप सक्सेस रेशो देखील आम्ही बघतोय. पण महाराष्ट्रात आपल्याला बऱ्याच वेळेस असं वाटत असेल की छोट्या गावांमध्ये काय मुलांना हे व्यसन असेल, पण छोट्या गावांमध्ये हे व्यसन जास्त प्रमाणात दिसतंय. कारण काय की कुठलीही गोष्ट जेव्हा आपल्या आयुष्यात येते, ती जर आपण प्रॉपरली एज्युकेट नसणार, त्याच्यामध्ये जर आपल्याला त्याचं नॉलेज नसणार की एखादी वस्तू कशी वापरावी, तर त्याचं डेंजरस त्याची साईड नक्कीच तुम्हाला बघायला मिळेल. आणि तेच चित्र आज महाराष्ट्रात खेडोपाडी देखील बघायला मिळते. बरेच मुलं आज सोशल मीडियावर आहेत आणि सोशल मीडियावर असल्यामुळे पालकांना वाटतं की माझा मुलगा आता स्मार्ट छोटे छोटे मुलांनी पण ते रील बनवून टाकतात, ते स्वतःला आता हिरो समजायला लागले. राईट, आणि त्याचं कौतुक केलं जातं. हो. तर मला एक सांगा की रस्त्यावर ड्रायव्हिंग करताना तुम्ही 4 वर्षाच्या मुलाला ड्रायव्हिंग करायला देणार का? नाही देणार. का? कारण त्याचं वय तेवढं मॅच्युअर्ड नाहीये. त्याला माहिती नाहीये की कशा पद्धतीने समोरून येणारा, जरी तो चालवू शकला गाडी, 4 वर्षाचा 5 वर्षाचा मुलगा असेल किंवा 7 वर्षाचा असेल, जरी तो गाडी चालवू शकेल, पण ज्यावेळेस ॲक्सिडेंटची ज्यावेळेस वेळ, म्हणजे समोरून येणारी एखादी गाडी जेव्हा त्याला डॅश करेल, तर त्यावेळेस त्याची जी परिपक्वता आहे ती अपूर्ण पडेल. त्याला माहिती नाही इथून कसं घ्यायचं आहे, कशा पद्धतीने स्वतःचा बचाव करायचा आहे. एक्झॅक्टली हे आज सोशल मीडियाच्या माध्यमातून होतं आहे. सोशल मीडियामध्ये असे कॉन्टेंट येत आहेत की जे असे काही माहिती दिली जाते, जी माहिती त्या मुलांना माहितीच नाही की चांगली की वाईट आहे. कार्टूनसारखे जे आहेत किंवा तुम्ही बघणार की स्टोरी टेलिंग आहेत, या गोष्टी खूप आता फोपावल्या आहेत सोशल मीडियावर. आणि त्याच्यावर तुम्हाला जर म्हणजे ऐकून धक्का वाटेल की त्या कार्टूनमध्ये त्याच्यामध्ये रेपिस्ट आलेला आहे, त्या कार्टूनमध्ये स्ट्रिपर्स आलेले आहेत, त्या कार्टूनमध्ये स्वतःला सुसाईड करून घेण्याची कला आलेली आहे, त्या कार्टूनमध्ये जेव्हा तुम्ही सॅड असेल तेव्हा तुम्हाला हॅपी मुमेंटसाठी इंजेक्ट करण्याचं, किंवा हॅपी असेल तर तुम्हाला अजून दुसऱ्या मूडमध्ये जाण्याचं इंजेक्ट करण्याचे देखील कार्टून्स आलेले आहेत. मला सांगा की असे आपली भारतीय संस्कृती नाही आहे.